नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी सुरणाचे काप करून दाखवते तुम्हाला। तर अगोदर मी घेते त्याच्यामध्ये आगळ, 1 चमचा आगळ घेते। आपण जसं मच्छी फ्राय करतो ना तसंच फ्राय करायचं आहे ते। 1 चमचा आगळ घेतला आणि त्याच्यामध्ये 1च चमचा मीठ घेते, कारण ते कमी आहेत ना। 1च चमचा मीठ घेतलं आहे आणि थोडं हळद घेते। पाव चमचा हळद घेते। पाव चमचा मसाला घेते। मसाला थोडा आपल्याला पिठामध्ये पण टाकायचं आहे। पीठ आणि रवा लावायचा त्याला। थोडं पिठामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे। आता हे मिश्रण आहे ना ह्याच्यामध्ये भिजवायचं आहे। थोडं पण पाणी घालू ओलं करायला। एकदम किंचितसं हातावरच घेते। हां, एवढं झालं आहे। त्याला मी कसं मसाला लावून घेते। उकडवून पीस करून घेतले त्यांचे मी। हे बघा असं लावून घ्यायचं आहे। उकडवलेले आहेत ना म्हणून त्याला हलकंच लावायचं आहे, कारण नाही तर ते मोडतील। एकावर एक ठेवून देऊ आपण। एकावर एक ठेवून देऊ त्याच्यावरती। थोडं पातळ केला पाणी घेऊन, कारण ते कमी लागतं आहे। मग मीठ कमी लागेल ना, शिजवतेली काही मीठ वगैरे टाकलं नाही त्याच्यामध्ये। आतमध्ये जायला हवं आहे ना मीठ, म्हणून। डाळ भात खायचं असेल ना तर त्यावेळेला हे असं सुरणाचे कापे करून खायला, किंवा केळीचा कापा, हे मस्त लागतं ते। डाळ भातासोबत एक मच्छी आपण जसं फ्राय खातो ना तसं छान लागतं ते। आता ह्याच्या खाली जे सारण उरले ना ते ह्या पीसला लावून घेईन मी। हे 2-3 पीस उरलेत ते। तेव्हा अगोदर मी ह्याच्यामध्ये रवा लावून तव्यावरती सोडते। थोडंसं रवा टाकूया। तांदळाचं पीठ, लाल मसाला आणि रवा, थोडंसं मीठ, ते सगळं लाल करून घेतलं आहे। म्हणजे पिठाला पण चव लागली पाहिजे ना, मीठ लागलं पाहिजे त्याला। हे तेल पिशवी आहे, त्याच्यातलं तेल मी नितलं होतं ह्याच्यामध्ये, म्हणजे टाकून देता येईल ती। इथे ठेवण्यात अर्थ नाही ना। तेल टाकलं आहे। तेव्हा तवा गरमच आहे। परत मी गॅस लावते, कारण मी आत्ताच चपाती केली आणि आता गॅस लावते। तेल गरम होईपर्यंत आपण थोडंसं रवा आणि पीठ लावून घेऊया। रवा आणि पीठ लावून घेऊ। असं रवा पण बारीक आहे ना, त्याच्यासाठी तो पिठासारखाच झाला आहे। रवा टाकून घेतला पिठामध्ये मी, परत कमी पडला तो। असं हे कापं लावून घ्यायचं। कापांना तेल गरम होईपर्यंत लावून घेते मी। आणि ह्याच्या खाली मसाला जे उरेल तर ते बाकीच्या ह्यांना लावून घेते। तेल गरम झालं आहे। आपण एक एक कापा सोडू त्याच्यामध्ये। मच्छी जशी फ्राय करतो तसं सोडायचं आहे। हे बघा। आणि डाळ भात, भाजी, चपाती वगैरे खायचं आहे ना, आणि ज्याने कोण मच्छी खात नसेल ना तर त्यांना हे असं टेस्ट करण्यासाठी चांगलं आहे। म्हणजे आपल्या पोटालाही चांगलं, ते जिरण्यासाठी, आणि भाजीला चव येईल, तोंडाला चव पण लागते। जेवायच्या वेळेला काहीतरी तोंडी लावायला हवं आहे। एक सुरणाचे कापं म्हणून करायचे। भाजी खाऊन पण कंटाळा येतं, पण आम्ही आज डाळ भात, फ्लावरची भाजी केली आहे। ते मी दाखवलं नाही, कसं नेहमी पदार्थ प्रत्येकाच्या घरी तेच शिजतं, त्याच्यामुळे मी दाखवलं नाही।
डाळ भात हे केलं ते. आता मी फक्त हे कापांचंच दाखवते. मच्छीसारखंच फ्राय करायचं, मस्त लागतात ते खायला. आम्हाला तर खूप आवडतात ते. हे उरलं आहे ते त्याच्यामध्ये सगळं घोळून घेतलं मी आणि ह्याच्यात टाकून ठेवते. ते बारीक तुकडे आहेत ना, असं. हात धुवून घेते. नंतर ठेवते यामध्ये. बघा असे मस्त होत आहेत. मी ह्या सुरीनंच पलटते, कारण ते हे आपलं भाताचा तवा आहे, पलेत आहे ना, परत ते भाताला नको लागायला. हे बघा असं मस्त होतात. पीठ आणि रवा लावला ना कुरकुरीतच होतात ते. त्याला आगळ पण लावायचं, त्याला आंबट. चिंच पण लावू शकता, लिंबू पण लावू शकता, पण माझ्याकडे आगळ आहे, मी आगळ लावलं आहे. बघा कसे लाल लाल झाले, छान झाले. कारण की आतमध्ये शिजलेलं आहे, फक्त मसाल्याने त्याला कडक करायचं आहे. थोडंसं आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया, त्याला चांगलं तरसेल. असं चांगलं झणझणीत कड आलं पाहिजे. तेल लगेच आपसून घेतलं, कारण पीठ आणि रवा आहे ना, त्याला तेल जास्त लागतो. रव्याला तेल जास्त लागतं, तेव्हा तो कडक होतो. हे बघा असं मस्त भाजून घ्यायचं. स्पेशल सुरणाचे कापे. कापा मस्त आहे. लपटू नको बाहेर, इकडे ये रे बाबा. हा चमचा किती ना. बघ असा असं पलट ना, झणझणीत मस्त. हे बघा, ह्याला थोडं इकडून लाल होऊ दे. असं त्याला आहे ना वरच्या साईडला ठेवून देते, म्हणजे त्याचं तेल आहे ना खाली उतरेल म्हणून असं वरती करून ठेवते. हे बघा असं वरून करती करून ठेवते, आणि मध्ये हे आहेत ना छोटे छोटे पीस, ते टाकते त्याच्यामध्ये. ह्या तेलामध्ये हे सोडते. थोडकंसंच करायचं, तोंडी लावायला छान लागतं ते, मस्त. बघा ह्याचं तेल खाली उतरेपर्यंत हे टाकले मी त्याच्यामध्ये. असं आपण एक एक प्लेटमध्ये काढून घेऊ. असं छान झालं बघा. झाले आपले सुरणाचे कापे तयार. सुरण फ्राय छान. कसली वाट बघताय? जेवायला या, गरमागरम सुरणाचा कापा खायला.